अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटेच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, शेतात पीक कोणतं घ्यावं याचा बराच विचार केला जातो। आपल्या जमिनीचा प्रकार काय आहे, आपण राहतो त्या ठिकाणचं हवामान आणि तापमान कसं आहे, पाऊस किती पडतो, पाण्याची उपलब्धता कशी आहे, म्हणजेच तिथे सिंचनाची साधनं आहेत की नाही आणि लागवडीसाठी आपल्याकडे असणारं भांडवल पुरेसं आहे का, अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन जमिनीत कुठल्या पिकाची लागवड करायची याचा निर्णय शेतकरी घेत असतात। अशा वेळेला सर्व प्रकारचं हवामान मानवणारं, सर्व प्रकारच्या जमिनीत पिकणारं, शक्यतो कमी पाण्याची गरज असणारं असं पीक असेल तर त्या पिकाला शेतकरी प्राधान्य देतात। तर मित्रांनो, शेवग्याच्या शेंगा हे असंच एक पीक आहे। त्यात असलेल्या पौष्टिक गुणधर्मांमुळे आणि विशेष चवदारपणामुळे शेवगा आवडीने खाणारी लोकसंख्या आपल्याकडे भरपूर आहे। चला तर मग जाणून घेऊया शेवगा लागवडीबद्दल संपूर्ण माहिती। तर शेवगा लागवडीच्या जमिनीबद्दल बोलायचं झालं तर हलक्या माळरान जमिनीत आणि डोंगर उताराच्या जमिनीत शेवगा पीक उत्तम वाढतं। पण खरं तर कोणत्याही प्रकारच्या जमिनीत शेवगा घेणं शक्य आहे, पण माती अगदीच चोपण असेल तर तिच्यात शेवग्याचं पीक घेणं शक्यतो टाळावं। आणि शेवगा पिकाला लागणाऱ्या हवामानाबद्दल आधी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्याच हवामानात शेवगा पीक चांगलं वाढू शकतं, पण उत्तम दर्जाच्या वाढीसाठी साधारणतः 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान उपयुक्त असतं। आणि अर्थातच 40 डिग्री सेल्सिअस तापमानात फुलगळीची समस्या उद्भवते। शेवग्याच्या लागवडीसाठी त्याचा योग्य वाण निवडणंही तितकंच महत्त्वाचं आहे। वाणांची नीट माहिती घेऊनच मग वाणाची निवड करावी। शेवग्यामध्ये महाराष्ट्रासाठी कोयमतूर 1, कोयमतूर 2, कोकण रुचिरा, PKM 1, PKM 2, मुरंगा, जाफना, चेम असे विविध वाण वापरण्याची शिफारस केली आहे। यांच्या वापराने उत्पन्न चांगलं मिळतं। शेवग्याची लागवड साधारणतः जून-जुलै दरम्यान पहिला पाऊस पडल्या करण्याची प्रथा आहे, कारण या काळात हवेतील आर्द्रता वाढलेली असते, उन्हाची तीव्रता कमी झालेली असते। अशा वेळी रोपांची वाढ उत्तम होते। लागवडीचे खरं तर 3 प्रकार आहेत: छाट कलमापासून लागवड, बियांपासून शेवगा लागवड आणि तयार रोप वापरून केलेली लागवड। फाटे कलम न मिळाल्यास पॉलिथिनच्या पिशवीत बियांपासून रोप तयार केली जातात। रोप 1 ते 2 महिन्यानंतर लागवडीसाठी वापरली जातात। एका हेक्टरात लागवड करण्यासाठी 500 ग्रॅम बियाणांची गरज असते। शेवगांची मुळं जमिनीत खोल जातात, म्हणून नांगरणी करून कुळव्याच्या पायांनी जमीन भुसभुशीत करून घ्यावी आणि शेवटच्या पाळीच्या आधी 4 ते 5 ट्रॉली चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत, शेणखत जमिनीत चांगलं मिसळावं लागतं। लागवडी आधी पूर्व मशागत व्यवस्थित करणं गरजेचं आहे, नाहीतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढू लागते आणि रोपांच्या वाढीवर परिणाम होतो। जमिनीची नांगरट अगदी व्यवस्थित खोल झाली असेल तर उन्हाळ्यात जमीन तापून मर रोग तसंच बुरशी, जीवाणू आणि कीटकांचा काही प्रमाणात नाश होण्यास मदत होते। लागवड करण्यासाठी जमिनीत 60 बाय 60 बाय 60 या आकाराचे खड्डे खणावेत। या खड्ड्यांमध्ये 1 घमेलं इतकं कुजलेलं शेणखत, 250 ग्रॅम सुफला आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल पावडर चांगली काळी माती टाकून मिसळून घेऊन भरावं। बहुवर्षीय वाणासाठी 4 बाय 4 बाय 4 मीटरवर लागवड करावी आणि 1 वर्षीय वाणासाठी 2.5 बाय 2.5 मीटरवर लागवड करावी। शेवग्याचं पीक कुठल्याही हवामानात कशाही जमिनीत थोड्याशा पाण्यातही येतं। हे जरी खरं असलं तरी जेव्हा आपण त्याची व्यवस्थित लागवड करणार असतो तेव्हा त्याच्या पाण्याचं, खताचं योग्य व्यवस्थापन करणंही गरजेचं असतं, तरच तुम्हाला चांगलं आणि शाश्वत उत्पन्न मिळेल। जमिनीतल्या अन्न घटकांवर, खतांच्या मात्रेवर आणि ते देण्याच्या वेळेवरही उत्पादन अवलंबून असतं। अपुऱ्या प्रमाणात दिलेल्या खतामुळे उत्पादन कमी होतं। शेवग्याच्या पिकाला दरवर्षी 10 किलो शेणखत, 170 ग्रॅम युरिया, 470 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जमिनीच्या माती परीक्षणाच्या निकालानुसार द्यावं। खत देण्यासाठी प्रत्येक झाडाला 15 ते 20 सेंटीमीटर गोलाकार आळं करावं आणि संपूर्ण शेणखत लागवडीच्या वेळीच द्यावं। दरवर्षी छाटणी केल्यानंतर द्यावं। सर्वच खतं वर्षातून 4 वेळा विभागून द्यावी। तसंच 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य प्रत्येक वेळेस खतांसोबत मिसळून द्यावीत। शेवग्याच्या लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यांनी पहिली
7 ते 8 महिन्यांनी दुसरी, अशा प्रकारे छाटणी करून घ्यावी। पहिल्या छाटणीच्या वेळी झाडाचं खोड जमिनीपासून 1 मीटर अंतरावर छाटावं आणि दुसऱ्या छाटणीच्या वेळी फांद्या छाटाव्यात। दर 2 वर्षांनी शेंगांची तोडणी झाली की छाटणी करावी, म्हणजे झाडापासून नियमित उत्पन्न मिळत राहील। शेवग्याच्या लागवडीनंतर 6 ते 8 महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीसाठी तयार होतात। एका झाडापासून 30 ते 35 किलो हिरव्या शेंगा मिळतात। शेवगा शेंग रसरशीत असतानाच तोडणी करावी। खूप टणक झाल्यास शेंगांची चव कमी होते। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।